भारतीय पिछड़ा शोषित ओबीसी संघटना ओबीसी जनगणना वेलफेअर मिशन व ओबीसी संघर्ष समिती नांदेडतर्फे आज राज्यस्तरीय आंदोलन नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। या आंदोलनाचे संपर्क प्रमुख राजेश राप्ते यांच्यासह आंदोलकांनी तपस्वी डॉक्टर रामराव महाराज पोहरादेवी संस्थान प्रमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून आंदोलन चालू केले। राज्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातून टोकन आंदोलन असून येणाऱ्या 10 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊ आणि तरी ओबीसीची जातनिहाय जनगणना न झाल्यास त्यातूनही काही फलित न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल याची नोंद महाराष्ट्र शासन व प्रशासनाने घ्यावी असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। ओबीसी एकता जिंदाबाद हमारी मांगे। यावेळी डॉक्टर डी.बी. चव्हाण, ओबीसीचे नेते बालाजी शिंदे, प्रकाश राठोड, रावसाहेब चव्हाण, व्यंकटराव पारडीकर, रामेश्वर बाबा गोडसे बारडकर, गोविंद बेसटे, नंदकुमार कोसबतवार, राजेश सितुकुलवर, सो मंगलाताई साखरे हे यावेळी उपस्थित होते। ओबीसी संघर्ष समिती आहे, ओबीसी समन्वय समिती आहे, भारतीय पिछड़ा शोषित संघटना, या सर्व संघटनांचं आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 6 महिन्यापासूनच नव्हे तर अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन करीत आहोत। परंतु मुद्द्याच्या 2-3 गोष्टी मी सरळ या ठिकाणी सांगेन। मराठा समाजाचं ओबीसीकरण झालं नाही पाहिजे, ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय कुठल्याही समाजाचा समावेश ओबीसीमध्ये झाला नाही पाहिजे। या दृष्टीनं आंदोलनाची आम्ही कडक पावलं उचलत आहोत। आमचे चळवळीतले मित्र डॉक्टर बी.डी. चव्हाण आणि शिंदेंनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याच्या केवळ 16 नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुक्याच्या तहसीलदारांच्या मार्फत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही शासन आणि प्रशासन आणि विशेषतः माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जी पार्लमेंटरी कमिटी बनवण्यात आलेली आहे त्यांना निर्वाणीचं सूचित करू इच्छितो की या समितीनं जर ओबीसीच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह विचार केला नाही तर आजचं 3 तारखेचं हे टोकन आंदोलन आहे, याच आंदोलनाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 12 बलुतेदार या 12 बलुतेदारांना 9% आरक्षण मिळालं पाहिजे, याही मागणीचा याच्यामध्ये विचार झाला पाहिजे। आणि या मागणीचा सकारात्मक जर विचार झाला नाही आणि जे ओबीसीमध्ये येत नाहीत अशा लोकांचा जर ओबीसीमध्ये समावेश झाला तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्याच्या परिणामास हे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। आजचं हे टोकन आंदोलन आणि येणाऱ्या 10 तारखेला मुंबईला आदरणीय प्रकाश अण्णाजी शेंडगे, बालाजी शिंदे आणि आमचे मित्र डॉक्टर नांदेडचे बी.डी. चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी राऊंड टेबल कॉन्फरन्सला उपस्थित राहणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील जाणकार मंडळी उपस्थित राहणार आहे। या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर पॉझिटिव्ह विचार नाही झाला तर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये अत्यंत कडक निर्णय होतील आणि त्याच्या परिणामासह शासन जबाबदार राहील अशा प्रकारची मी या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देतो। ओबीसीची जातनिहाय जनगणना 2021 झाली नाही तर आम्ही तमाम ओबीसी या जनगणनेवर बहिष्कार टाकणार आहोत आणि प्रसंगी आत्मदहनाच्या विंग्ससुद्धा तयार होत आहेत, याचा गांभीर्याने या प्रशासनाने विचार करावा अशी मी सूचना देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय फुले शाहू आंबेडकर। ही सुरुवात आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यानंतर तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत। ओबीसीवर सातत्याने अन्याय होत आहेत, विमुक्त भटक्यावर अन्याय होत आहेत, बंजारा समाजात जरा या महाराष्ट्रामध्ये कोणी वाली राहिलेलं नाही। वसंतराव नाईक महामंडळ या ठिकाणी वाळीत टाकलेलं आहे। मागच्या 2 वर्षापासून एकही रुपया वसंतराव नाईक महामंडळाला या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। त्याचप्रमाणे तांडावस्ती सुधार समिती नावाची एक समिती या महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांच्या नावाने चालवल्या जात होती, त्यालासुद्धा 1 पैशाचे सुद्धा या ठिकाणी निधी उपलब्ध करण्यात आलेले नाही। आम्ही यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण ओबीसी समाज मिळून या महाराष्ट्रातील जिल्हा पातळीवर असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाला जे काही त्यांचे कार्यालय आहेत
त्या कार्यालयाला, त्या ऑफिसला आम्ही ताळे ठोकणार आहोत आणि सरकारला दाखवणार आहोत आम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये चळवळीचे कार्यकर्ते आणि या ठिकाणी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रहो, आपण ओबीसीवर जे काही अन्याय होत आहेत, मराठा समाजाचं ओबीसीमध्ये या ठिकाणी स्थलांतर, या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये अशी ही या ठिकाणची चळवळ या महाराष्ट्रामध्ये आता पेटून उठलेली आहे. येणाऱ्या 10 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातील, विमुक्त भटक्या समाजातील, 11 पगड 12 बलुतेदार समाजातील सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे या संपूर्ण ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहे. त्यांच्या पाठीशी संपूर्ण जाती धर्मातले ओबीसी, बहुजन आणि विमुक्त भटके त्यांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याची परिस्थिती आपल्याला सर्वांना दिसून पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आम्ही या ठिकाणी आता निवेदन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी, जय सेवालाल, जय भीम, जय मल्हार. समितीच्या वतीनं आज 3 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक तहसीलवर आज धरणे आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये व सारथीला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो, महाज्योतीला दिल्या जात नाही, ओबीसीच्या सर्व महामंडळांना निधी दिला जात नाही, अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाला घेऊन गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आम्ही जनआंदोलन करीत आहोत. सरकार आम्हाला फक्त आश्वासनं देत आहे, परंतु ओबीसीची कुठलीही मागणी पूर्ण करत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रचंड प्रमाणामध्ये चिडलेला आहे. दुर्दैवानं महाराष्ट्र सरकारनं आजच्या ह्या आंदोलनाचा परिणाम म्हणून येणाऱ्या उद्याच्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्रातल्या ओबीसीचे जे काही प्रश्न आम्ही आज दिलेले आहेत ते प्रश्न जर सोडवले नाहीत तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये एक तीव्र आंदोलन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये छेडलं जाईल. गाव आणि वस्ती त्या ठिकाणी एक शाखा या पद्धतीचं जे ते असणारं संघटन उभं करून या महाराष्ट्राच्या सरकारला आणि या राज्यातल्या सर्व प्रस्थापित व्यवस्थेला महाराष्ट्रातला संपूर्ण ओबीसी आणि व्हिजिएंटी समाज एकत्रित येऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारचं एकसंघ वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राच्या तहसीलवर आंदोलन झालेलं आहे. जिल्हाधिकारी नांदेड कचेरीवर या ठिकाणी ओबीसीचे नेते डॉक्टर BD चव्हाण, राजेशजी राप्ते, प्रकाश राठोड इथं सगळं मंडळी आमचे मोठ्या संख्येनं प्रमुख नेते तेवढे आलेत, कारण जिल्हाभर प्रत्येक तहसील आंदोलन झालेलं आहे.